नमस्कार मित्रांनो, श्री गणेशाची एक छोटीशी कथा. गणेश चतुर्थीचा उत्सव 11 दिवसात चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात लोक सकाळी उठून आंघोळीने करतात. या सणासाठी ते नवीन कपडे खरेदी करतात आणि सकाळी आंघोळीनंतर हे स्वच्छ कपडे घालतात. ते मंत्र आणि गाणी म्हणणारी पारंपरिक विधीचे पालन करतात. सुरुवातीला गणेश चतुर्थी काही कुटुंबांमध्ये साजरी केली जात असे. पुढे ती सगळीकडे पसरली आणि अशा प्रकारे मूर्तीची स्थापना आणि पाण्यात विसर्जन सुरू झाले. यामुळे गणेश चतुर्थीला लार्जर दॅन लाईफ फेस्टिवल बनण्यासाठी सुरुवात झाली. दुसऱ्या शब्दात मूर्तीचे विसर्जन वाईट आणि दुःखापासून मुक्तता दर्शवते. लोक पॅन्डल लावतात आणि गणपतीच्या भव्य मूर्ती बनवतात. उत्सवाच्या शेवटी जेव्हा विसर्जन होणार असते तेव्हा लोक पूर्ण मिरवणूक काढतात. लोक शेकडो आणि हजारो संख्येने बाहेर पडतात आणि नद्या आणि महासागरांकडे नाचतात. गणेश चतुर्थी संपली की ते दरवर्षी गणपतीच्या पुनरागमनाची प्रार्थना करतात. ते दरवर्षी या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. गणपतीच्या मूर्तीचे नदीत किंवा समुद्रात अंतिम विसर्जन गणेश चतुर्थीच्या शेवटी होते. थोडक्यात, गणेश चतुर्थी हा गणपतीच्या सन्मानार्थ आनंदाने भरलेला सण आहे. संपूर्ण भारतातील लोक याचा पुरेपूर आनंद घेतात. भगवान श्री गणेशाचे सर्व भक्त जाती धर्माचे भेद न बाळगता एकत्र येतात. गणेश चतुर्थी आनंद पसरवते आणि स्वतंत्र लोकांना एकत्र आणते. श्री गणेशाची छोटीशी कविता. गणपती गजानना देवा लवकर ये रे, पार्वतीचा नंदन तू अंगमळीचा बनला, सुपावानी कान तुझे हत्तीपरी सोन तुला, मंगल प्रसंगी तुझा देवा प्रथम मान रे, ध्रुवा आणि जास्वंद आगाडा तुझा आवडे, लाडू पेडा गोडधोड खाण्या भूषक बागडे, मोदकाचे ताट पुढे गणेशा प्रसाद खारे, भाद्रपद मास येता होते तुझे आगमन, 10 दिवस राहुनी मग होई विसर्जन, तुझ्या उत्सवात आम्ही करतो खूप मजा रे.